सुरगाणा येथील तहसील कार्यालयातील सेतू कर्मचाऱ्यास 2000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली। आरोपी सीताराम बनशा पवार वय 35 वर्ष, व्यवसाय सेतू कर्मचारी, तहसील कार्यालय सुरगाणा असं या अटक आरोपीचे नाव आहे। त्याने तक्रारदाराकडे त्याची पत्नी व मुलाचे स्वतंत्र वेगळे रेशन कार्ड तयार करण्यासाठी दिनांक 5/6/2024 रोजी 2000 रुपये लाचेची मागणी केली होती। सदर लाचेची रक्कम दिनांक 20/6/2024 रोजी पंच साक्षीदारांसमक्ष तहसील कार्यालय सुरगाणा नाशिक येथील सेतू कार्यालयात स्वीकारले असता त्याला रंगेहात पकडण्यात आले असून यातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरगाणा हा आदिवासी बहुल तालुका आहे। येथील लोक हे आपल्या पोटापाण्याचा उदरनिर्वाह करता मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी जाऊन 2 पैसे मिळवून आपला संसार चालवतात। संपूर्ण जिल्ह्यामध्ये 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल लागल्यामुळे पुढच्या ॲडमिशन कामासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, डोमिसियल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर यासारख्या अनेक दाखल्यांची गरज भासते। परंतु हे दाखले बनवत असताना सुरगाणा तहसील कार्यालयात अजब प्रकार बघायला मिळाला। दाखला बनवत असताना ओरिजिनल दाखला पाहिजे असेल तर 1000 रुपये फी आणि डुप्लिकेट दाखला पाहिजे असेल तर 500 रुपये फी आकारण्यात येत आहे। या गोष्टीला एक नागरिक वैतागला। अर्जदाराने ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आशाताई पाटील व नाशिक जिल्हा अध्यक्ष कांचन जाधव यांना बोलवून सगळी माहिती सांगून दाखवली। तेव्हा आशाताई पाटील व कांचन जाधव यांनी गेले 5 दिवस नजर ठेवून या गोष्टीचे पुरावे गोळा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केले। यावेळी लाचलुचपत सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पोलीस हवालदार शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली। आशाताई यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली ACB अँटी करप्शन ब्युरो यांच्या संयुक्ताने आम्ही इथे आज कारवाई केली आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे जे नयन पठाण म्हणून जे इथं सेतू कार्यालय चालवायचे त्यांच्या म्हणजे सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्याने ते एक भ्रष्टाचार करून काही पैशाची मागणी केली होती आणि त्याचा आपण रंगेहात त्यांना पकडलं ACBने आणि त्यांच्यावरती आज कारवाई झालेली आहे। इथं सविस्तर चर्चा म्हणजे सविस्तर काय झालं तर अध्यक्ष साहेबांनी सांगितलंच आहे, कांचनताईंनी पण सांगितलं आहे, पण ह्याच्यावरती अंकुश घालण्यासाठी आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। तर आमच्या सगळ्यांच्या वतीने कलेक्टर ऑफिस माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक कळकळीची विनंती राहील की आम्ही हे अशीच मागणी करणार आहोत की जे कोणी इथे तहसील कार्यालयात या सेतू कार्यालय म्हणजे सुरगाणा तहसीलला जे सेतू कार्यालय चालवतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यांचं एक तर कंत्राट रद्द करा किंवा हा जो त्रास आहे हा कुठला 2 दिवसाचा त्रास नाही आहे, म्हणजे हा वर्षानुवर्ष चाललेला त्रास आहे, जेणेकरून हा जी काही पैशाची मागणी केली जाते ही 2 दिवसात कोणीही करत नाही। हे सातत्यानं चालत आलेलं आहे, लोकांना त्याच्या सवयी झालेल्या आहेत, लोकांमध्ये चर्चा झालेली आहे त्याची, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आमची विनंती आणि आमची मागणी हेच राहील माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की इथलं जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल या सेतू कार्यालयाचं, जे तहसील कार्यालयामध्ये जे चालवतात ते नयन पठाण किंवा कोण असतील त्या आम्ही माहिती घेऊ, त्यांचं कंत्राट रद्द करावं आणि इथे एक नवीन कोणतरी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करावं की जेणेकरून लोकांचा त्रास इथला कमी झाला पाहिजे। हेच आमचा उद्देशच असणार आहे की याच्यामध्ये लोकांना जे काही सुखसुविधा शासन प्रोव्हाइड करतं, शासन देतं, ते शासनाच्या जे काही सुविधा असतील त्या लोकांपर्यंत निशुल्क जे काही शासकीय शुल्क असतील त्या भरून पोचाव्यात, एवढाच आमचा उद्देश असणार आहे। आणि जेणेकरून हा भ्रष्टाचारमुक्त जे काही सुरगाणा, नाही आपण आता तुर्त सुरगाणा तरी बोलू, पण भ्रष्टाचारमुक्त सुरगाणा झाला पाहिजे अशी आमची मागणी राहील माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि तेवढं त्यांनी लक्ष घालून त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। रवी शेवाळे, मी नाशिककर न्यूज, सुरगाणा।